नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नाशिकचे गोसावी यूट्यूब चॅनलवर। तर आवाज गुढीसाठी काठी धुवून घेत आहे। गुढी उभारायची ना आता, नवीन वर्षाचा पहिला सण आहे आपला। आणि बघा कसा आलाय बाहेर। पप्पा उठा लवकर, चला। एक मिनिट मला ते ते आणलं का ती लोटी अजूनही म्हणजे लोटी करता हे पोरांचं बघा काय चालू आहे। हे अन्वित बघा, हे बघा हे काव्या, ते नाही लागणार। काव्या बाबांना मदत करते। काय देऊ? काव्याच्या स्कूल मध्ये काल गुढी तयार करायची होती तिला, पण बाईनी सगळ्या घरातच विसरून गेली, ती नेलीच नव्हती। काव्या तुझी गुढी तू तयार कर। परत येऊन बसले का हो? काय करणार ग आता तुम्ही? मध्ये जाते मी काय करू सांग एकटा? मध्ये जातो म्हणजे सामान आणायला जातो ना। ए दादू, ते आपल्याला लावायचंय, गुढीसाठी आणलंय ते पिल्लू, खेळायला नाही आणलं। दे बरं बाबांकडे, दे बाबांकडे दे। तू गुड बॉय आहे ना? ए गुड बॉय। गुढी बनली आमची। अशी नाही बनवत, चल बाहेर बाहेर बनव। काही काय करताय हो? हे गुढीच्या वरच्या तांब्याला गंध लावायचं काम चालू करतो, तो गंध तयार करत होतो। नाही बिगर गंधाची गुढी कशी काय दिसते आपल्याला माहिती आहे ना। गुढीची तयारी सुरू झाली आहे। दोरी दरवाजाचा मागे हा, आणि मी ताजीची रांगोळी मोडतोय आणि ती काव्या बनवून देते त्यांना अजून परत। अन्वित काय करतो रे? रांगोळी का मोडतोय तू? अन्वित कसली टोपी पाहिजे तुम्हाला? अहो गोसावीची टोपी। गोसाव्याची काय असते? गोसावीची म्हणजे भगवी टोपी। अहो हा सण आहे, हा भगव्या लोकांचा सण आहे। हा गुढीपाडवा म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे। ह्या आनंदाचं प्रतीक मध्ये सगळ्यांनी सहभागी, हिंदूंनी सहभागी झालं पाहिजे। कॅन्सल झाली, जागा नाहीये कारण की किचन आवरायला काढलंय, त्याच्यामुळे टोपी काढता येत नाही। हे गुढीचं काठी आहे। गुढीचं महत्व असं आहे की हे आनंदाचं आणि विजयाचं प्रतीक आहे। ह्या प्रतीकामुळे सगळे आनंदाने गुढी उभारतात। हे नवीन वर्ष चालू झालं आजपासून। नवीन वर्ष म्हणजे मराठी महिना चैत्र। काव्या ना अन्वितला नुसतं मारत राहते, स्वतःला काय समजते का? ते पण कशी डान्स करते। हार घालावा लागेल आता। याला दोरा मारला, हे गाठण मारून यायला मग गुढी तयार झाली आहे। दोरी आहे ना। कशी दिसते पल्लवी? मस्त, एक नंबर। गुढी बांधताय।
व्यवस्थित आहे ना? पप्पा याच बोटाने कुंकू लावायचं असतं ना पप्पा. ओ पप्पा याच बोटाने कुंकू लावायचं असतं. ओ याच बोटाने. दादू आज गुढीपाडव्याचा सण आहे. आज नवीन वर्षाची सुरुवात. नवीन वर्ष म्हणजे मराठी वर्ष चालू होते. आज मराठी वर्षाची नवीन सुरुवात असल्याने पहिलाच दिवस असल्याने गुढीपाडवा हा सण, आज गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. आज पहिला दिवस असल्याने सर्वांनी प्रत्येक घरामध्ये गुढी उभारली जाते. हे विजयाचं प्रतीक आहे, नवीन वर्षाचं प्रतीक आहे, त्यामुळे ही गुढी उभारली जाते. गोसावी परिवाराकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. उम्मीद करते हैं इस साल पिछली साल से भी अच्छी फसल हो. अच्छी ही होगी. इन गाय और बैलों को देखकर तो ऐसा ही लगता है. गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी, वरण, भात वरण आणि पापड असा नैवेद्य बनवला आहे. आता गुढी काढून घेतली, तिला ओवाळलं, हळदी कुंकू व्हायचं आहे तिला. गुढीला हळदी कुंकू व्हायचं. हळदी कुंकू वाटू. बाबा हा अन्वित मध्येच बघा. बाबा 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 गुढीच्या पाया पडलो. आता गुढीला नैवेद्य दाखवायचा. सारखं धूपम दीपम नैवेद्यम समर्पयामि. 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 श्री गुढी माता जय श्री सर्वदेव पंचग्रामी माते श्री गणेशाय श्री अन्नपूर्ण श्री बालकृष्ण प्रसन्न ओम नमः शिवाय नो बोलांबा माते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री सत्य साईबाबा प्रसन्न श्री गुरुदेव दत्त महालक्ष्मी माता नर्मदे हर सर्व जय जय सप्तशृंगी मातृंजय कालिकवंते महालक्ष्मी आद्य गुरु शंकराचार्य सर्वजन जेवायलया. सर्व वार वडील सर्व जेवायलया. सर्व वार वडील जेवायलया. नर्मदे हर नर्मदे हर. बाबाला दाखवू दे आजी बाबाला पुन्हा आत्याला. काव्याला लागली आहे भूक. गावाला लागली भूक. काय ग जेवण करायचंय का तुला? हा रडती ती जेवण करायचंय म्हणून. आणि हा बघा खेळतोय. हो काय 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 सकाळपासून काव्या जेवायला मागते. आज आम्हाला लेट झालं कारण किचन आवरायला काढलेलं होतं, त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण किचन आवरून घेतलं आहे आम्ही. डबे लावायचे बाकी आहे, करून घेतलं आहे. काव्या कसं झालाय स्वयंपाक? आवडलं का तुला? खाऊन बघते पहिले. खा बाई, भूक लागली ना तुला. काय आवडलं तुला? सगळं खाल्ली का? मग तरी सांगते सगळं आवडलं.